आजी चहा. काय ग हे काय 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 चाललंय तुझं? गाडे पाटलांच्या सुनेची नजर खाली, कान उघडे आणि तोंड बंद असावे लागतात. थांब. सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटलाच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मतच कशी झाली तुझी ग? त्याचं काय ना आजी, सुरुवातीला या घरची लाडकी सून व्हायचं होतं मला, पण आता कॉम्पिटिशनच नाही राहिली आणि आता या सगळ्या घरावर तुमचं आणि माझंच राज्य असणार. तोंड बंद, एकदम तोंड बंद. वा रे वा. माझ्याशी वरच्या स्वरात बोलायची हिम्मत कशी झाली? माझ्याशी बोलताना माझ्या स्वरात बोलायचं नाही, समजलं? ही स्पर्धा संपलेली नाहीये. सिद्धू आणि त्याची ती मॅडम यांचा काय निभाव लागणार आहे? 4 दिवसात परत येतात की नाही बघ घरात. बाहेर रस्त्यावरती भटकत फिरत असतील. रस्त्यावर म्हणजे आजी खरंच तुम्हाला काहीच माहित नाही? हो, सिद्धूने घर बांधलंय. घर हा पत्र्याचंच आहे पण डोक्यावर छप्पर तरी आहे. तो सिद्धूचा मित्र नाही का महेश, तो यांना सांगत होता तेव्हा मी ऐकलंय. तुम्ही कुठे आहात? संपत. ए संपत. बापरे, नोकरी शोधायला एवढी खटपट करावी लागते मला माहितीच नव्हतं. हो ना सिद्धिराज, 10 ते 15 फोन करून झाले माझे, पण कुठेही वेकन्सी नव्हती. फायनली आता इथे इंटरव्ह्यू मिळालाय. आता सगळं नीट पार पडलं ना म्हणजे झालं. पडणार, 100% पडणार. काही झालं ना तरी आपण हिंमत हरायची नाही. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. मला खात्री आहे की ही नोकरी तुला मिळणार म्हणजे मिळणारच. तू फक्त एकदा सगळ्या फाईल्स वगैरे चेक कर. सगळं व्यवस्थित घेतलंस ना? हो. संपला विषय. मग तू इंटरव्ह्यू देऊन जेव्हा परत येशील ना, चेहऱ्यावर एक मस्त स्माईल पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये तोडफोड कर आणि त्वरित तात्काळ ताबडतोब मला मस्त गुड न्यूज दे. ओके? तुमच्या तोंडात साखर पडो आणि असंच होऊ दे. माझी खात्री आहे इथे मला नोकरी मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता भावना इंटरव्ह्यू देऊन यशस्वी होऊन बाहेर पडेल यात काही शंकाच नाही. ती येईपर्यंत काहीतरी सरप्राईज मी तयार ठेवायला पाहिजे. याआधी सीएच्या ऑफिसमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करायचं? मी अकाउंट्स बघायचे, आलेल्या क्लायंट्सना टॅक्स किती भरायचा, कसा भरायचा ते समजावून सांगायचे आणि सरांना असिस्ट करायचे. असिस्टंट म्हणजे पर्सनल असिस्टंट का? हे बघा सर, तुम्ही माझ्या कामाबद्दल मला प्रश्न विचारलेत तर त्याची उत्तरं देईन मी. तसं तुमच्या या कागदपत्रात खास असं काय नाहीच आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही इथपर्यंत येण्याची हिंमत तरी कशी केली? एक्सक्यूज मी, तुम्ही स्वतः मला इथे बोलवलंय. मी तुम्हाला माझा CV पाठवला होता. हे बघा, तुम्हाला मला नोकरी द्यायची नसेल ना तर देऊ नका, पण अशी अपमानास्पद वागणूक देण्याची काही गरज नाही. तुम्ही आत्तापर्यंत इथे उभे आहात याच्यावरूनच कळतं की तुम्हाला स्वतःचा अपमान करून घेण्याची किती आवड आहे ते. हे बघा, समोर कोणीतरी बोलत असताना निघून जाण्याचे संस्कार नाही आहेत माझ्यावर. हो का? भावना बोलतेय. मी तोच विचार करत होते की घरातून बाहेर पडल्यावर सुद्धा घरच्यासारखंच अपमानास्पद वातावरण माझ्या का वाटायला येतंय. म्हणजे म्हणायचंय काय तुला? नाही कळलं? नाही, आणि तुम्हाला कळलंय का नाही याच्याशी मला काहीच देणं घेणं नाहीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ह्यांनी जरी गाडे पाटील हे आडनाव सोडलं असलं तरी गाडे पाटील सिद्धिराजचा विचारच सोडू शकत नाहीये असं दिसतंय. म्हणजे बघा, कोण कोणावर किती अवलंबून आहे आणि कोण कोणात किती गुंतून पडलंय ते. अवलक्षणे! आवाज खाली.
आता मी तुमच्या घरात राहत नाही आणि तुमच्या राज्यातही नाहीये मी. तुझी ही हिंमत? हे बघा आजी, तुम्हाला वाटतंय तसे आम्ही हार मानणाऱ्यातले अजिबात नाही. सिद्धिराज माझ्या पाठीशी आहेत आणि माझीही त्यांना साथ आहे. त्यामुळे या जगातलं कोणीही आमचं काहीही वाईट करू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. एक माझ्यासाठी, एक भावनासाठी. Cheers. भावना तर ये ना बाहेर, किती वेळ लावणार आहेस अजून? का वेळ लागतोय? म्हणजे भावनाला नोकरी नक्की मिळाली असणार. काय झालं? कसा होता इंटरव्ह्यू? मिळाली नोकरी? नाही, माझी तर खात्री आहे तुला नोकरी मिळालीच असणार, म्हणूनच मी. नाही, तुम्हाला वाटतंय तसं नाही झालं काय? म्हणजे काय तोडफोड नाही झाली इंटरव्ह्यू मध्ये? झाली ना. अरे मग का नाही मिळाली नोकरी? तोडफोड झाली, पण एका वेगळ्याच व्यक्तीशी वेगळ्याच कारणावरनं. सिद्धिराज माझ्या पाठीशी आहेत आणि माझीही त्यांना साथ आहे. काय? हो सिद्धिराज, सॉरी, मी तुमच्या आजींना असं थेट बोलून टाकलं. पण अहो, मला सहनच होत नव्हतं. असं का होतं ना प्रत्येक वेळेला की आपण काहीतरी मनापासून काम करायला जातो आणि आपलीच माणसं त्यात अडथळा निर्माण करतात. भावना गे सगळं चालूच राहणार आहे. आजीला कधी आपलं चांगलं बघवलंय का? आधीच एकतर मी तिचा इगो ठेचलाय, कारण तिला माझ्यासाठी मुलगी निवडायची होती, पण मी स्वतःहूनच निवडली. आता ती मी निवडली म्हणजे चांगली असूच शकत नाही, असंच त्यांचं मत. मग त्यातही तू चांगली निघाली. अशी कशी चांगली निघाली? काहीतरी काळाबेरा असणारच. मग काय करायचं? तर छळायचं. असं छळायचं की तू काहीतरी बोलशील आणि मग ते धरून बसणार, पण तरी तू मागे हटली नाही. मग काय केलं तर मग आपल्याला वेगळा करण्याचा प्रयत्न केला, त्यातही सक्सेसफुल नाही झालं. म्हणूनच आता आपल्याला घराबाहेर हकललंय आणि अशा प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते आपल्याला. पण आपण नाही घेणार त्यांच्या मनावर काही. तू आजीला बोललीस ना, एक नंबर काम केलंस तू खरंच. त्यामुळे पार्टी तो बनतीये. सिद्धिराज, काहीही सेलिब्रेट करता तुम्ही? अरे काही काय, बायकोचा विजय आणि शत्रूचा पराभव हे सेलिब्रेट करते. आजी आणि शत्रू? ती स्वतःच झाली शत्रू, मी नाही केलंय तिने. ते जाऊ दे, हे घे. आणि हे चीयर्स. ये बात. सिद्धिराज, कुठल्याही प्रसंगात आपण दोघं एकत्र असलो की किती मजा येते ना. सवाल काय?